नमस्कार महाराज. आज परत एक नवीन प्रोडक्ट तुमच्या माहितीला घेऊन आलोय. एकदम भारी प्रोडक्ट. कुठल्याही प्रकारचं टॉनिक नाही आणि कुठल्याही टॉनिकपेक्षा कमी नाही. म्हणजे महाराज, सुरुवातीच्या काळामध्ये पिकाच्या रॅपिड ग्रोथ फेजमध्ये इतकं जबरदस्त आहे. म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये पीक कुठलंही असू द्या यार, तुम्ही मला कमेंट करता भाऊ याला चालेल का, त्याला चालेल का, त्या सगळ्या पिकांना वाढ करायची राहते त्याची स्वतःची. नंतर त्याच्या मुळाची वाढ करायची राहते. हे प्रोडक्ट काम करतं महाराज. पिकाचे पत्ते जे आहेत ना, पानं एकदम मजबूत होतात. मजबूत होतात म्हणजे रट होतात का नाही, मजबूत होतात म्हणजे त्याच्यामध्ये एक स्ट्रेंथ येते, जेणेकरून इतर रोगांशी कीटकांशी लढायला त्याला ताकद भेटते महाराज. नंतर कुठलाही पीक ताणमध्ये गेला असेल, ट्रेसमध्ये गेला असेल, जास्त पाणी कमी पाणी, या ट्रेसमधून काढायला पिकाला काम करतो महाराज. हे कुठल्याही प्रकारचं टॉनिक नाही आहे, हे पूर्णपणे फर्टिलायझर आहे महाराज. आता याच्यामध्ये घटक काय आहेत ते समजून घ्या, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. याचं काम जे आहे शेंडा चालवणं, याचं काम जे आहे फुटवा करणं, याचं काम जे आहे मुळा चालवणं, याचं काम जे आहे पानातून म्हणजे सॉरी याचं काम जे आहे पिकाला याचं काम जे आहे झाडाला ट्रेसमधून काढणं, ताणमधून काढणं. इथे थांबतं का नाही महाराज? इथेच नाही थांबत. इथेच थांबतं का नाही महाराज? इथेच नाही थांबत. अजून फळावरती जर याला फवारणी केली, तुमचं डाळिंब असू द्या, केळी असू द्या, अंगूर असू द्या, तुमचं कुठलंही पीक असू द्या, तिथे महाराज तडे जाऊ देत नाही. झाडाला एक, पिकाला एक, त्या फळाला एक नाही महाराज. त्या फळामध्ये जर तुम्ही कुठल्याही फळावर याला फवारा महाराज, झाडामध्ये महाराज कुठल्याही फळावर याला फवारा महाराज, याला फायदा असा होतो फळामध्ये की फळाला तडे जाऊ देत नाही, क्रॅक करू देत नाही. तुम्ही म्हणा झाला असं काय घटक सांगतो महाराज. नंतर महाराज पुढे जाऊन ते जे फळ असतं त्याला एक वेगळी चमक येते, गोल्डन चमक. जी आपण म्हणतो ना, एखादी गोष्टीकडे बघून आपण घेऊन टाकतो की यार बेस्ट आहे क्वालिटीवरनं, तशी चमक देतं महाराज. झाडांच्या पेशींना नवजीवन देतं, स्ट्रॉंग करतं. तर याच्यामध्ये घटक काय आहेत, असे काय जादू केलेली आहे या प्रोडक्टमध्ये? तर महाराज हे आहे महाराज यारा कंपनीचं सेनिफॉस प्रोडक्ट. जबरदस्त आहे. कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट घटक आहे महाराज याच्यामध्ये. 13.5% फॉस्फरस आहे, 4% नायट्रोजन आहे. नायट्रोजनचा रोल तुम्हाला माहीत असेल, जे जुने व्हिडिओ बघत असतील माझे. नायट्रोजन पिकाला लगेच भेटतो, कारण की पीक नत्र जे घेतं ते नायट्रेट स्वरूपातच घेतं. नंतर महाराज याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे 4%. बाबा रे, तुम्ही मला कॅल्शियमचं फॉस्फरसचं तर लफडं जमत नव्हतं, जमत नाही ना महाराज, मी तेच म्हणतो. पण याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे, हे ह्याचं आणि त्याचं लफडंच होत नाही. हे पूर्णपणे पिकाच्या कामात येतात. अशा पद्धतीने याची केमिस्ट्री बनवली गेली आहे. याचा फवारणीचा जो डोस आहे महाराज, याचा 5 ml पर लिटर आहे. पण आता समजा तुम्हाला फळावरती फवारायचं आहे, जनरल फवारणीसाठी तुम्ही 5 ml प्रति लिटरने वापरू शकता. पण फळावरती फवारायचं आहे, केळी आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहेत, जे काही फळं असेल तिथे तुम्ही थोडं तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. याच्यासोबत ते अजून एक प्रोडक्ट टाकायला लावतात, त्यांचं 11% कॅल्शियम आहे. कमेंटमध्ये सांगा महाराज. तर आजसाठी एवढंच. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या, इंस्टाला असेल तर फॉलो करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.